कालाष्टमी गोपाळ काला श्री विठ्ठल मंदिर जवळ तोंड वाचलं तर आज देवघर गणपती पूजा मांडल्या तिथं कृष्ण आणि छडी घेऊन यशोदा त्यानं आकेलंय त्याचं तोंड वाचलेलं त्यात अशी आपण पासा असं लावल्यावर जसं दिसतो का असं त्या कृष्णाच्या मुखात त्याला 14 भुवनाचं दर्शन दिलं. अशी तेलच म्हणजे याच्याकडं समजा कळा होत्या राम अवताराची केलं नाही मर्यादेत राहिला पण या अवतारात तो बोलला आणि उपदेश केलाय आणि उपदेश दोघाला केला तर उद्धवाला भागवत सांगितला आणि अर्जुनाला गीता सांगितली. म्हणून तुकोबराय त्याचं वर्णन करतात गीता भागवत करी श्रवण अखंड चिंतन हे कशाला बी काय जोडलेलं नाही त्यांनी गप्ती म्हणून लिहून ठेवलं नाही आपल्या उद्धारासाठी आपल्याला कळावं म्हणून. हे भगवंताच्या असे अनेक लीला अनेक घोड्या चालल्या म्हणले बास आता तो गावात राहायच्या लायकीचं नाही म्हणले आता बस लय येते दे म्हणले आपल्यातल्या बसमध्ये म्हणले तुला शाळेतच कुठेतरी पाठवते कोण इंग्लिश मिडियमलाच घालू काय म्हणले तुला. त्या काळातली शाळा म्हणजे काय होती गाई वासर राखायची म्हणून भगवंताला कारण बराच वेळ झालाय कोणा कोणी घड्याळ जाऊ नये मला आपला स्वतः आवाज आटपल्यानं बरं गाई रक्षणासाठी यशोदेनं लावलं मग गाई चालायच्या त्याने बरे केलेला गाई राखताना सुद्धा काही त्यानं कौतुक थोडं केलेलं नाही कारण त्याच्या मनात येईल तेच करत होता कोणाची जिरवायची कोणाला वाढवायचं. त्यावेळेला ही गोवर्धनाची पूजा होती त्यावेळेला सुद्धा त्यांना सांगितलं नाही नाही म्हणला आपलं काय आहे म्हणजे इंद्राची आपण सुद्धा पूर्वी आम्ही लहान असताना आपल्याला माहित नाही कशा काय करतोय माहित नाही पण जुन्या परंपरा आहेत आणि काय भागात काही ठिकाणी शिवाला पुजायला तरी आवर्षण ज्या वेळेस प्रथम पाऊस येत नाही त्यावेळेला म्हणतात पाऊस आणा घेतो आपण म्हणायचं पाऊस आणा घेतो पण ती 4 शिवाची असते त्या शिवेची पूजा करायची असते शिवा म्हणतो आपण. तसं वृंदावन गोकुळ त्या परिसरात इंद्राची पूजा मांडत होतो. इंद्राची का तर त्याला चांगल्या पद्धतीनं त्याच्या हातात आहे ना इंद्राचे पाऊस पडायचं ना पडायचं इंद्रदेवाची पूजा ह्याला सांगितलं नाही म्हणजे त्याची पूजा करायची नाही का अहो आपलं सर्वस्व म्हणजे गायीच्या जीवावर आहे आणि गाई कुठं खाते ते तर गोवर्धन पर्वतावर पण पूजा गोवर्धनाची करायला पाहिजे पटवून दिलं किती बी बारीक असू द्या जाणता असू द्या पटवून द्यायला यायला पाहिजे आहे का नाही आपलं पटलं पाहिजे मग काहीतरी परळत बसलं तर काही विचारत नाही पटवलं समजायला म्हणजे बरोबर आहे म्हणजे बारीकच आहे पण चांगलं आहे सांगतोय नंद बाबाला पटवलं दर्शना म्हणजे कृष्णाचं बरोबर आहे. म्हणून ज्या दिवशी इंद्राची पूजा होती इंद्र पूजा करत होती त्याने समज कुकुळच आणलं आणि गोवर्धनाची पूजा मांडली. मग सांगा आता राग येईल का नाही मी नव्हतो काय तिथं मला विचारलं सुद्धा नाही का असं करावं त्यानं नाही का नाही असं इंद्राला वाटलं आणि ते म्हणलं का हे पूजा करते याचं बघतोच म्हणला. इंद्राला असा राग आला प्रति 33 कोटी देवाचा राजा आहे त्याचा राग त्याचा आपण केल्यावर राग येणारच लोक त्यांना भयंकर क्रोध तुला नम्रक राजाला सांगितलं बाबा वरुणाला सांगितलं असा जाऊन वर्षाव करायचा म्हणला गोकुळावर आणि गोवर्धन पर्वतावर तिथं एक गाय राहिले ना पाहिजे गवळे राहिले ना पाहिजे तर कोण येत ना पाक माळेंगावासारखंच करून टाक असं इंद्रानं सांगितलं. असं काळ्या कुठे ढगा आलं बघितलं वातावरण ज्या वेळेस बघितलं त्यावेळेला प्रत्येकाला अवस्था घाबरी झाली. कृष्णा म्हणजे वेगळंच म्हणून बसलं तो भगवंताला कळत नाही हे कोणाचा कृपा आहे काय करतोय देवाचा आहे देव आहे तो काय ओळखला इंद्र गोकुळ आहे आता मला ह्याची जिरवायची राहील जिरवाय पाहिजे भेटते सांगितलं आता बघू म्हणजे असू द्या उरले आता आपल्याला छत्री नाही काहीच नाही म्हणजे पूजा केली इंद्रानं वर्षाव केला भगवंताने तिथे गेलेला केली पर्वत उचलला आणि त्याच्याकडे सर्वांचं रक्षण केलं. तसं तो आपलं सुद्धा जीवनाचं रक्षण करणार आहे.
उपवास म्हणजे आता बरेच दिवस झाले. काय करायचं आता? पण हे आपल्या गोपाळकाला सर्वांना शेजाऱ्या आणल्या. यमुनेच्या तीरावर गोलाकार कमलाकार या ठिकाणी सर्व मंडळी बसवली आणि सर्वांच्या सुंदरी एकत्रित केल्या आणि त्या गोपाळ काल्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी गोपालकाला भगवंतानं केला. ज्ञानेश्वर Thank you.
संत संगे सर्वता प्रेमाचा कल्लू चंद्रभागे स्नान तुला मागे मंडळीचा कल्पनेची बारा हे संत माऊली जगद्गुरु तुकाराम